students, today we learn class 3 subject environmental studies. First lesson is our environment. If you like my videos, please share, like and subscribe my YouTube channel. Look at the picture alongside. You can easily name all these things. What materials are they made from? Where do you find these materials? What are the uses of these things? पहा, तुम्हाला एक बाजूचे चित्र दिसतंय. या चित्रामध्ये बॅट आहे, कप, दोरा, माठ आहे. तर या वस्तू कोणत्या पदार्थांपासून बनलेल्या आहेत आणि हे पदार्थ तुम्हाला कुठे दिसतात याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच प्रकारे you can name these things too. Where do you find them? What are they used for? तसेच या वस्तू देखील तुम्ही ओळखतात आणि त्या कुठे मिळतात, त्या वस्तूंचे उपयोग काय आहेत ते तुम्ही सगळं तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. टेक अ लुक अराउंड. आता आपल्या आजूबाजूच्या परिसरावर आपण नजर टाकूया. There are many things around us. They form our environment. There are stones, rocks and soil. There are rivers and streams and lakes. पहा, आपल्या आजूबाजूचा परिसर हा अनेक वस्तूंनी बनलेला आहे. अनेक वस्तू आपल्या आजूबाजूच्या परिसरात आहेत. त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनत असतो. त्यात माती, दगड, धोंडे, नदी, नाले, तळी आहेत. There is a air, there are hills and mountains, there are jungles, there are fields and houses, roads and also barren lands. त्याच प्रकारे हवा आहे, डोंगर आहेत, टेकड्या आहेत, जंगले आहेत, शेते, घरे, रस्तेही आहेत आणि उजाळ माळराने देखील आहेत. We also see many different animals around us. Different type of trees, bushes, climbers makes our environment beautiful. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, तसेच झाडे देखील आहेत, झुडपे आहेत, वेली आहेत आणि या सर्वांनी मिळून आपला परिसर सुंदर बनला आहे, सजला आहे. म्हणजे वेगवेगळे प्रकारचे प्राणी, पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी आहेत, फळझाडे, फुलझाडे आहेत, तसेच फुलवेली आणि फळांच्या देखील वेली आहेत आणि या सर्वांमुळे आपला परिसर हा सुंदर झाला आहे. We too are a part of this environment. आपणही या परिसराचा एक भागच आहोत. पहा, आपला आता हे चित्र दिसते. चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय तर स्टोन आहे, रॉक्स आहेत, रिव्हर, स्ट्रीम, लेक आहे. तसेच काय दिसतंय तर जंगल आहे, हाऊस, फील्ड, रोड, बॅरन लँड्स आहे, ॲनिमल्स आहेत, ट्रीज आहेत. म्हणजे बघा, परिसर, आपला परिसर हा झाडे, झुडपे, वेली, नदी, नाले, प्राणी, घरे, दगड, धोंडे यांनी बनलेला आहे आणि यामुळेच आपला परिसर सजलेला आहे. A sparrow and roadside stone. Now let us look at the stone and a sparrow in our surroundings and compare them. आता आपण आपल्या परिसरातील एक दगड आणि एक चिमणी यांची तुलना करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. A stone remains where it is. Its place changes only if someone picks it up and moves it. It doesn't eat, so it doesn't grow bigger. It doesn't have babies either. आता हा जो दगड आहे हा स्वतःहून हालचाल करतो का तर नाही. जर त्याला कोणी उचलून बाजूला ठेवले तरच तो त्याची जागा बदलेल. तो जेवण करतो का तर नाही. तो जेवण करत नाही म्हणून त्याची वाढ होत नाही आणि त्याला पिल्ले देखील होत नाही. It's not the same with sparrow. They build nest, they move here and there on their own. परंतु चिमणीचे तसे आहे का तर नाही. चिमणी ही घरटे बांधते आणि घरटे बांधण्यासाठी ती आपणहून इकडे तिकडे फिरत असते. They eat insect and grains. That is why they grow. ती किडे खाते, धान्याचे कण खाते, त्यामुळे तिची वाढ होत असते. They lay eggs in nest. Little sparrow hatch from these eggs. Sparrow take a lot of care of their young ones. बघा, चिमण्या घट्यांमध्ये अंडी घालतात, अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात. चिमण्या आपल्या पिल्लांची खूप काळजी घेत असतात. आता आपण दगड आणि चिमणी यांच्यात तुलना केली. दगड हा स्वतःहून हालचाल करत नाही, अन्न खात नाही, त्यामुळे त्याची वाढ होत नाही, त्याला पिल्ले देखील होत नाही. परंतु चिमणीचे तसे नाही. चिमणी स्वतः इकडून तिकडे फिरते, घरटे बांधते, किडे खाते आणि धान्याचे कण देखील खाते, त्यामुळे तिची वाढ होत असते. तसेच ती पिल्लांना जन्म देते. Why do we see this difference between the
स्पॅरो अँड द स्टोन. आता आपण चिमणी आणि दगड यांच्यात जो फरक पाहिला तो कशामुळे आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत. The sparrow is a living thing and the stone is a non-living thing. Things in our surroundings from two groups. Living things and non-living things. Living things are of two kinds, plants and animals. बघा, आपला जो परिसर आहे हा दोन वस्तूंच्या गटात विभागला गेलेला आहे. एक आहे सजीव वस्तू आणि दुसरी आहे निर्जीव वस्तू. सजीवांचे दोन गट पडतात, एक प्राणी आणि वनस्पती. Animals have babies and seedlings grow from seeds. जशी प्राण्यांना पिल्ले होतात तशी बियांपासून वनस्पतींची रोपे तयार होत असतात. Seedling then grow into plant. This tells us that plants are living things. Plants to move. For example, when bird blooms into flower, its petal opens. But movement of plants are not easily seen. Plants also need food. जशी प्राण्यांना पिल्ले होतात तशी बियांपासून वनस्पतींची रोपे तयार होत असतात. आता ती वनस्पतींची पिल्लेच असतात. रोपांची वाढ होऊन ती लहानाची मोठे होतात. यावरून वनस्पती काय आहेत तर सजीव आहेत. वनस्पती या हालचाल करतात. आता या हालचाल करतात ही आपल्याला कशावरून कळते तर जेव्हा कळीचे फूल होत असते तेव्हा तिचे मिटलेल्या ज्या पाकळ्या असतात त्या उघडतात. म्हणजेच ही झाली वनस्पतींची वाढ, वनस्पतींची हालचाल. पण या वनस्पतींमधील सगळ्याच हालचाली इतक्या सहज लक्षात येत नाही. रोपांनाही अन्नाची गरज असते. ऑफकोर्स प्लांट डू नॉट मूव्ह प्लेस टू प्लेस लाईक ॲनिमल्स डू. देअर रूट्स होल्ड देम डाऊन इन वन प्लेस. ज्या प्रकारे प्राणी हालचाल करतात, इकडून तिकडे जाऊ शकतात, तसे वनस्पती जाऊ शकतात का तर नाही. वनस्पती या मुळांच्या आधारे एकाच ठिकाणी जखडलेल्या असतात. दिस इज अ बिग डिफरन्स बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल्स. बघा, वनस्पती या मुळांमुळे एकाच ठिकाणी जखडलेल्या असतात, त्यामुळे त्या हालचाल करू शकत नाही, इकडे तिकडे जाऊ शकत नाही. हाच प्राणी आणि वनस्पतींमधला मुख्य फरक आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. क्वेश्चन नंबर 1. अ रेल्वे इंजिन गोज टू अँड फ्रो. इज इट लिव्हिंग थिंग्स ऑर नॉन लिव्हिंग थिंग्स? आन्सर, रेल्वे इंजिन इज नॉन लिव्हिंग थिंग. बघा, रेल्वे इकडून तिकडे जाते म्हणून ती काय लिव्हिंग थिंग आहे का नॉन लिव्हिंग थिंग आहे तर नाही, ती नॉन लिव्हिंग थिंग आहे. कारण ती खात नाही, तिची वाढ होत नाही रेल्वे इंजिनची, म्हणून ती नॉन लिव्हिंग थिंग आहे. Question number 2. Wood comes from trees which are living things. A chair is made from wood. Now is the chair is living or non-living? आता हे जे झाड आहे ते सजीव आहे म्हणजेच लिव्हिंग थिंग आहे आणि त्याच्यापासून तयार झालेले लाकूड हे नॉन लिव्हिंग थिंग आहे. त्यापासूनच आपण खुर्ची तयार करतो, मग ती काय झाली नॉन लिव्हिंग थिंग. मग चेअर इज अ नॉन लिव्हिंग थिंग. Can you tell, are the things in this picture living or non-living? If it is a living thing, is it a plant or an animal? आता तुम्हाला हे जे चित्र दिसतंय या चित्रामधील जे वस्तू आहेत त्या सजीव आहेत का निर्जीव आहेत हे सांगायचे आहे आणि त्यातच सजीव जर असतील तर ते प्लांट्स आहेत का ॲनिमल्स आहेत याच्यात विभागणी करायची आहे. तर आता वडाचे झाड, नारळचे झाड तसेच गुलाबाचे रोपटे हे प्लांट्समध्ये येतात आणि ससा आणि बेडूक हे प्राण्यांच्या याच्यात येतात, प्राण्यांमध्ये विभागले जातात. तसेच गॅस सिलेंडर, ग्लास आणि कढई हे नॉन लिव्हिंग म्हणजेच निर्जीव आहेत. द रिलेशनशिप बिटवीन ऑल थिंग्स इन द एन्व्हायरमेंट. वाटर अँड एअर आर अ पार्ट ऑफ द एन्व्हायरमेंट. ऑल लिव्हिंग थिंग्स नीड देम. लिव्हिंग थिंग्स ऑल्सो नीड फूड. दे गेट देअर फूड फ्रॉम द एन्व्हायरमेंट. पाणी आणि हवा हे आपल्या परिसराचे घटक आहेत. सर्व सजीवांना पाणी आणि हवेची गरज असते. तसेच सर्व सजीवांना अन्नाची देखील गरज असते. ते अन्न त्यांना कुठून मिळत असते तर परिसरातूनच मिळते. म्हणजे प्रत्येक सजीव हा पाणी, हवा आणि अन्न परिसरातून मिळवत असतो. व्हॉट एव्हर लिव्हिंग थिंग्स नीड टू सर्वाइव्ह दे गेट फ्रॉम देअर एन्व्हायरमेंट. बर्ड्स बिल्ड नेस्ट. दे नीड क्वार्टर, ट्विंग्स अँड थ्रेड्स टू बिल्ड देम. दे गेट दिस थिंग्स फ्रॉम द एन्व्हायरमेंट. जगण्यासाठी लागणाऱ्या आपल्याला इतर वस्तूही परिसरातूनच मिळत असतात. आता बघा, पक्षी घरटी बांधतात, त्यासाठी त्यांना कापूस, काड्या
आणि धागे अशा गोष्टी लागतात. तर त्या गोष्टी त्यांना कुठून मिळतात? परिसरातूनच मिळत असतात. Human being use so many things from the environment. We get cotton, wool and silk from our environment. We view cloth from them. जसे प्रत्येक सजीवाला जसे पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी धागा, दोरा, काड्या हे परिसरातून मिळतात, तसेच आपल्याला प्रत्येक माणसाला देखील परिसरातून अनेक वस्तू मिळत असतात. जशी की आपल्याला कपडे तयार करायचे आहे, कपडे विणायचे आहे, तर त्यासाठी कापूस, लोकर आपल्याला परिसरातूनच उपलब्ध होत असतो. We make things like mat, basket, paper from materials in our environment. We build house using clay, stone and wood. These materials too we get from our environment. आता माणसाला परिसरातून वेगवेगळ्या वस्तूंपासून चटया, टोपल्या, वहीचा कागद अशा अनेक गोष्टी बनवता येतात. आता घर बांधायचे, आपल्याला घर बांधण्यासाठी लागणारं दगड, माती, लाकूड आपल्याला कुठून मिळतात? तर परिसरातूनच मिळत असते. The seeds of some plants are scattered by the wind. As a result, seedlings of those plants grow in new place. Thus plants to get help from their environment. बघा, काही वनस्पतींच्या या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात. म्हणजे हवा जेव्हा येते तेव्हा काही वनस्पतींच्या बिया या हवेने इकडे तिकडे उडत असतात आणि त्या ठिकाणी वनस्पतींची नवी रोपे तयार होतात. म्हणजेच वनस्पतींना परिसरातून मदत मिळत असते. Animals like vulture, fox eat the flesh of dead animals. Thus they clean the environment while they satisfy their hunger. काही प्राणी हे मेलेल्या प्राण्यांचे मांस खातात. जसे की गिधाड, कोल्हे हे प्राणी मेलेल्या प्राण्यांचे मांस खात असतात आणि त्यांचे पोट भरत असतात आणि ते त्यांचे पोट देखील भरतात. त्याचप्रकारे त्यामुळे आपला परिसर देखील स्वच्छ होत असतो. Remains of dead animals decay. They mix with the soil. Leaves fall off trees. They too rot and get mixed in the soil. This makes the soil fertile. Plants get nourishment from the fertile soil. आता मेलेल्या प्राण्यांचे जे उरलेले भाग असतात ते जमिनीमध्ये कुजतात आणि मातीत मिसळत असतात. त्याचप्रकारे झाडांची पाने गळतात आणि ती गळलेली पाने मातीमध्ये पडून कुजतात. त्यामुळे माती कसदार होते आणि कसदार मातीमुळे वनस्पतींचे पोषण होत असते. म्हणजेच निर्जीव वस्तूंमध्येही सजीवांमुळे बदल घडून येत असतो. डू यू नो? मुलांना तुम्हाला हे माहिती आहे का? अ sheep body is covered with wool. The sheep feeds on leaves of shrub. As it does so, the seeds of some shrub can get caught in its wool. When the sheep goes somewhere else, the seed may fall off there. Thus, the sheep helps new seedling of the shrub to grow in many different places. In this way, the sheep, which is an animal, and the shrub, which is a plant, help each other. पहा, या चित्रामध्ये तुम्हाला एक मेंढी दिसते. त्या मेंढीच्या केसांमध्ये बिया अडकलेल्या आहेत. म्हणजेच मेंढीसारख्या केसाळ प्राणी हा झुडपांची पाने खातो आणि त्यावेळी मेंढीच्या केसांमध्ये काही वनस्पतींच्या बिया अडकतात. ती मेंढी दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर त्या बिया तिथे पाडते आणि त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार होत असतात. म्हणजेच प्राणी आणि वनस्पती एकमेकांना मदत करत असतात. व्हॉट वी हॅव लर्न. आता आपण ह्या लेसनमधून काय शिकलो हे पाहणार आहोत. देर आर मेनी थिंग्स इन अवर एन्व्हायरमेंट. सम ऑफ देम आर लिव्हिंग थिंग्स अँड सम आर नॉन लिव्हिंग थिंग. आपल्या परिसरात अनेक वस्तू आहेत, तर त्यात काही सजीव आहेत आणि काही निर्जीव आहेत. लिव्हिंग थिंग्स कॅन मूव्ह ऑन देअर ओन. सजीव वस्तू ह्या स्वतःहून हालचाल करतात. लिव्हिंग थिंग्स नीड फूड. फूड हेल्प्स देम टू ग्रो. सजीवांना अन्नाची गरज असते आणि अन्नामुळे अन्न खाऊन त्यांची वाढ होत असते. लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस यंग वन्स लाईक देमसेल्फ. सजीव हे त्यांच्यासारखेच नवीन सजीव तयार करत असतात. लिव्हिंग थिंग्स आर ऑफ टू काइंड्स, प्लांट्स अँड ॲनिमल. सजीवांमध्ये काही प्राणी असतात तर काही
वनस्पती असतात. लिव्हिंग थिंग्स गेट ऑल दॅट दे नीड फ्रॉम देअर एन्व्हायरमेंट. सजीवांच्या सर्व गरजा परिसरातूनच भागत असतात. लिव्हिंग थिंग्स ब्रिंग अबाउट चेंजेस इन नॉन लिव्हिंग थिंग्स टू. निर्जीव वस्तूंमध्येही सजीवांमुळे बदल घडून येतात. ऑल लिव्हिंग थिंग्स इन एन्व्हायरमेंट डिपेंड अपॉन इच अदर. परिसरातील सर्व घटक एकमेकांवर अवलंबून असतात. आपण ह्या लेसनमध्ये काय शिकलो तर परिसरात अनेक वस्तू आहेत, त्यात काही सजीव आहेत तर काही निर्जीव आहेत. सजीव वस्तू स्वतःहून हालचाल करतात, त्यांना अन्नाची गरज असते, अन्न खाऊन त्यांची वाढ होते, त्यांच्यापासून त्याच्यासारखाच नवीन सजीव तयार होतो. सजीवांमध्ये काही प्राणी आहेत तर काही सजीव आहेत, काही वनस्पती आहेत. सजीवांच्या सर्व गरजा ह्या परिसरातूनच भागत असतात. त्याचप्रकारे परिसरातील सर्व घटके एकमेकांवर अवलंबून असतात. Always remember this thing. The need of all things are fulfilled by things in their environment. Such things should not be allowed to go waste. We must take care that we do not cause harm to the environment. परिसरात आपल्याला वेगवेगळ्या वस्तू मिळत असतात आणि त्यांच्यापासून आपण सर्व आपल्या गरजा भागवत असतो. अशा वस्तू वाया जाऊ देऊ नये आणि परिसराची हानी आपल्या हातून होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे.